तर हा आता मकरान घेतोय. चांगला असेल तर सांगा तुम्ही कमेंट करून, चांगला आहे की नाही तो. नमस्कार मंडळी, मी अनुश्री. आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे 6 सप्टेंबर, हरतालिका आहे आज, आणि उद्या आहे गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर. त्या सामान खरेदीसाठी जाणार आहोत रत्नागिरी बाजारपेठेमध्ये. आज पूर्ण बाजारपेठ भरलेली असेल. आणि आता गणपती बाप्पा पण काही जण आदल्या दिवशी घेऊन जातात ना, तसे गणपती बाप्पा पण निघालेत. आता गाडीमधून मी 2 बघितले. आणि आता बाजारपेठेत पण आपल्याला बरेचसे गणपती मिळतील. चांगलीच गर्दी असणार आहे. आता जरा आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो सामान खरेदीचा होणार आहे. गणपतीला सण असतो, त्याच्यामध्ये आपल्याला लागणारं सामान बिलरने जाणार आहे. अगस्त ते घरीच आहे आज. करतो 2 दुकानं फिरतो आणि मग तो गर्दीत एवढा कंटाळून जातो. मग तो घरी चल त्याच्यामुळे आज त्याला घरीच ठेवलंय. आणि आता कसं आम्हाला सामान घ्यायला म्हटलं एका दुकानात होणार नाही, आम्हाला आपल्याला 2 व्हीलर पोस्टाच्या इकडे लावावी लागेल. बाहेर उभी करूया आणि नंतर मग खरी सुरुवात करूया. चला आता निघूया. जास्त वेळ लागणार नाही बाजारपेठेत जायला, कारण आमच्या घरापासून बाजारपेठ जवळ आहे. आणि आता आमच्या इकडचा हा परिसर पूर्ण हा आमच्या इकडचा रोड आहे. आजूबाजूला बघा ना, तर एका बाजूला पूर्ण अशी ही खाडी आहे. खालच्या बाजूला पाऊस वगैरे नाही ना, तर लोक कसे गणपती आधीच आणून ठेवतात. आता इकडे निघाले गणपती आणायला. काय ठिकाणी गणपती आधी येतात, दुसऱ्या दिवशी उद्या पूजेला घेतात. घरी आणून हे करायचं. आणि हे बऱ्यापैकी गाड्या दिसतात आज रस्त्यावरती, कारण मुंबईकर पण खूप सारे आले आहेत ना गणपतीसाठी. आता कोकणामध्ये कसं गणपती म्हणजे लोकांचं जीवन, कारण आता कसं गावात लोक सगळी येणार. गणपती म्हटल्यावर सगळ्यांचा आवडीचा सण, एकदम जिव्हाळ्याचं सण म्हटल्यावर लोक गणपतीसाठी गावालाही येणार. सण आहे ना गणपती, याच्यातच मजा येते. कारण आपल्याकडे पाहुणे येतात, आपण जातो त्यांच्याकडे. दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा येणार, आपल्याकडे राहणार, तर आपण त्यांची पूर्ण खबरदारी केली पाहिजे ना. त्यांचे आवडते पदार्थ, त्यांच्या आवडत्या लागणाऱ्या वस्तू, ह्या सगळ्या आपण आवर्जून घेतल्या पाहिजेत. कारण गणपती बाप्पा आपल्याकडे वर्षाने एकदा येतात घरी, मग त्यांची उठबस आपल्याला तशी करायलाच पाहिजे ना. आणि आता म्हणूनच आम्ही चाललोय बाजारात सर्व त्यांच्या आवडीच्या गोष्टी घेण्यासाठी. गणपती बघायला जाऊया ना. आपल्या गणपतीचा फेटा वगैरे आपण गणपतीचा फेटा बघून झाल्यानंतर मग आपण सामान खरेदीला पुढे येऊया. कारण आता ऑन द वेज आहे ना. कल्पक कला केंद्र आहे गाडी तळावर. तर इथे आमच्या यावर्षी गणपती बाप्पा आहेत इथे. इथून आम्ही गणपती बाप्पांना घेऊन जाणार आहोत उद्या. आणि इतर गणपती पण बघून घेऊया. हे धोतर नेसवत आहेत हा गणपती बाप्पांना. कलर काम चालू आहे. गणपती बाप्पा आपले सज्ज आहेत, पण आज आम्ही नाही, उद्याच सकाळी गणपती बाप्पांना घेऊन जाणार. ही उंदरावर बसलेली मूर्ती आहे. आपण आता सगळे खरेदी करूया. हा, गाडी लावून घेतो. हा, जेणेमध्ये अडकायला नको. म्हणजे गाडी एकदा लावली ना की आपल्याला फिरता पण व्यवस्थित येईल सगळीकडे. तर बघूया सामान किती होतं, नाहीतर रिक्षाने जायचं घरी. नाही, मी मुंबईवरून आपण घेतली ना तीच बॅग आणली आहे. खूप मोठी आहे ती चांगली बरी पडली ती घेतली मुंबईला ती. बघ आता माझ्या जमली नाही. हा, थोडं कसं आता कसं लोकांना हे पण करावं लागतं ना तयारी गणपतीची. आणि अर्धी लोक कसे गावाला पण गेलेली आहेत ना. आणि घरामध्ये कसं आता बांधतं ना, घरामध्ये छत वगैरे छत बांधणं, परत तो डेकोरेशन, ही सगळी कामं असतात ना घरामध्ये. मग त्याच्यासाठी वेळ पाहिजे. लोक आता पण सुरुवात करतात. जर काय लागलं तर घ्यायला वगैरे येणार. त्याच्यासाठी गाडी लावलं बघूया भेटते की गाडी. उतरू मी आता बाजारपेठेत चालत निघूया. पाठीमागे गाडी उभी करून घेतली इथे जरा बऱ्यापैकी आतमध्ये ठेवली. कारण आता रोड सगळेच बंद असतील पुढे जाऊन. रोड अजून कसं बंद झाले की ते कळत नाही. कारण बघितलं तर पाठच्या बाजूने गाड्या येत होत्या. बाजारपेठेमध्ये माझ्यामध्ये रामआळी आहे, मारुती आहे, त्याच्यामध्ये रोड बंद केले असतील त्याने. आता आपण पहिले इथे जाऊया. पहिलं कसं काय घ्यायचं ते ठरवतो. हां, आता पहिले आपण कुठे जाऊया माहिती आहे का, ते हारकंठी अबीर गुलाल वगैरे घ्यायचं आहे ना, तिथे जाऊया. आणि मग तिथून मग पुढे आपण एक एक घेत करत जाऊया. म्हणजे दुकानं जशी लागतील ना तशी हे करूया. हे बघा, इथूनच आता दुकानाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे बाजारपेठला सुरुवात झाली तिथूनच सगळं सामान आपल्याला दिसतं. इथे बघा गौरी उभी केली आहे नटवून.
रत्नागिरी बाजारपेठ. हा, ही रत्नागिरी बाजारपेठ. हे बघा, आज हे आहे ना हरतालिकेसाठी, नंतर ऋषी पंचमी असते ना, त्याच्यासाठी हे सगळं फुलोरा वगैरे लागतो. हा, आणि इथे बघा ह्या सगळ्या माळा वगैरे आहेत. इथे किराणा मालाची दुकानं पण आता सगळे फुल आहेत. मग आता जाऊया दुकानामध्ये. आपण गोव्यावरनं लाईटचं तोरण आणलंय ना, त्याला स्विच नाही आहे, तो स्विच घ्यायचा आपल्याला. तो आता घेऊया. समोर स्टोअर दुकान आहे ना, त्याच्यात हेच तोरण आपण घेतलं ना. तोरण आहे ना, त्याला इथे हे लावून घ्यायचं. प्लग असतो ना, तो लावून घ्यायचा. आणि ही निघालेली आहेत ना काय काय, त्याच्या आतमध्ये आपल्याला हे घेतलेलं आहे ना, घालायला बरं पडेल. ते गणपती बाप्पाचं हे घेत आहे बांधायला की टोपी घेत आहे? हा, मस्त वाटते, मस्त वाटते. गणपती बाप्पा मोरया, ते घ्या ना. त्याला एकच साईज काढतात ते, त्याला 2 घ्या ना, होतील त्यांना, ते पण होतील. चालेल, काही नाही. हा, 2 घ्या यातले. इकडे पण आता सूप ठेवलेत, कारण या वर्षी पूर्वात आहेत ना. 20ला 1, 50चे 3. 20ला 1, 50ला 3. 15ला देणार. कलर पण घेते बाकीचे. कोणते कोणते घेतेस? हा एक कलर घेते, लाल कलर एक घेते, आणि हा एक कलर, निळा, व्हाईट आणि लाल. हा मोरपिशी कलर असतो ना, हा एक कलर घेते, एक लाल कलर घेते, एक निळा कलर. आपल्याला हा समया बघायचा आहे, तर इथे समया दिसतात. जरा आपण चौकशी करूया कशा आहेत त्या. आणि मग कशा आहेत? त्या पितळेच्या समया. पितळेच्या जड आहेत काय? पण आहेत जड. ही कशी आहे? 1530. 1530 पितळेच्या आहेत काय? पितळेच्या आहेत. आणि आपल्या घरी आहेत त्या कुठल्या आहेत? आपण पितळेच्याच आहेत, पण आपल्या जरा जुन्या झाल्यात ना आता, म्हणून जरा म्हटलं. जुन्या देऊन नवीन भेटतात का? किती कमी होतील? 400 रुपये किलोने. हे समय आपल्या आणल्यात ना सगळ्या. हा, 425 रुपये किलो. समय घेतलं तर 425. हा, समय घ्यायची. कशी म्हणाला तुम्ही? 1800. ही 1575 एका समयीची, आणि ही 1800ची आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता जोड घेणार आहोत, म्हणजे 2 जमया घेणार आहोत. जर आता ही घेतली तर कितीला बसेल? 1500 ना. 3000ला बसेल, आणि 3000 2700 कमी होतील. ओके. आणि ही घेतली ते 3800 होतील याच्या 1800 प्रमाणे, आणि 2700 कमी होईल. ही त्यांनी सांगितली आहे 1800ला, तर आपण ह्यातल्या 2 घेतो. ह्यातले आपण 18-2-36. आता इथे ना गौरीचं रूप सजवून ठेवलं. आता गौरी येणार ना, तर ह्यांचे इथे इमिटेशन ज्वेलरी वगैरे आहे, म्हणजे गौरीला लागणारे दागिने वगैरे आहेत ना ते. इकडे काय घ्यायचं? इथे नाही मला काय घ्यायचं. आता आपल्याला गणपती बाप्पाचं सामान घ्यायचं ना, तेच ठेवले आधी पुढे जाऊन. चालेल. हे काय घेतलं? हे आपल्याला गणपतीचा मुकुट आहे ना आपला, म्हणजे फेटा आहे ना, त्या फेटाला लावायला ब्रोच हवा आहे आपल्याला, तर तो बघते ना जल्लू. आणि मग हा घेऊया ना. हळद पिंजर आणि धूप कापूर वगैरे घ्यायचं आहे ना, आणि अगरबत्ती वगैरे, ते तिथे आपण सगळं आता इथे बघूया. इथं काय घेतेस? हळद पिंजर आणि धूप कापूर वगैरे. हळद पिंजर आणि गुलाल. अबीर, गुलाल, हळद पिंजर. हळद नको, हळद आहे. तिथे हळद पण घेते. आणि तुपाच्या वाती आहेत ना. काय काय घेतेस? तुपाच्या वाती लागतील आपल्याला, कापसाच्या वाती लागतील साध्या, आणि दूध कापूर लागेल, ते घेते आता. कसा आहे? मोठा डबा द्यायचा. मोठा डबा तुपाच्या वाटी आहेत, रेडीमेड असतात ना, बरं पडेल. आणि आता दूध कापूर घेते, आणि कंठी आणि घ्यायचे ना जानवाणी, ते पण इकडेच भेटेल ना.
अबीर झाला ना. कापसाच्या भाकरी कर त्याच्यात. ही कंठी आणि हे बाजूबंद आहेत आणि कमरपट्टा आहे का असा पूर्ण सेट आहे. तुला कुठली घ्यायची आहे? हे बघते बाजूबंद बघा नको, नुसती कंठी पाहिजे काका. नुसती कंठी आहे दादा? हा ही आहे ना. अजून आहेत ना त्यामध्ये? नाही हेच आहेत का? किती कंठी पाहिजेत आपल्याला? आपल्याला 2-3 तरी लागतील. हा मग घे ना त्याच्यामध्ये बघून. आणि हे आहेत ना, हे बांधायचे आहेत ना डोक्याला. हा, हे कसं आहे? टोपी आहे का लहान मुलांसाठी? लहान मुलांची टोपी नाही. नॉर्मल आहे. ते नॉर्मल. हे जरा चांगलं वाटतंय ना काय ते? डोक्याला हा बांधायला. हे दोन दोन घे त्यातले. आणि कंठी पण बघ. कंठी पण बघूया आणि अगरबत्ती पण बघूया. अगरबत्ती पण बघूया, कंठी पण बघूया. गणपती म्हणजे खरेदी करायची म्हणजे मजा येते ना. गणपती वातावरण आपलं वेगळंच असतं. एक ही किती? 19. 10 किती इंची आहे ही? ही किती इंच आहे काका? इथं लिहिलं होतं मग 70. 19 इंची असणारी. 70 रुपयाला आहे है ना. कास पण चांगला आहे. आणि एक घेतलं ना साई गोल्ड. आणि हे 2 बांधायला बँड घेतले दोघांना, अगस्त्यला आणि अभिनय. हो चालेल. हे आपण गणपती कंठी घेतली आहे. हा हा द्या गुलाबी कलर. आणि ही एक कंठी घेतली आहे. अशा 2 कितीला घेतल्यास? ही 120 ची आहे आणि ही 150 ची आहे. 150 आणि 120 अशा 2 घेतल्यास. चालेल. त्या घेतोय आपण. कुंबर ते डोक्यावर गणपती डोक्यावरती लावायला चांगलं वाटेल. हा चांगलं वाटेल ते आपलं. कारण मकर पण फुलांचंच जरासा आहे ना छोटा ते. आहे ना ह्यावेळेला. हा हा गणपती काय डोक्यावर का जरा असं दाखवा ते जरा. हा हे असं आहे. छान वाटेल ना. छान वाटेल ना. देवाच्या त्यावरती फुलाचा झुमर घेतला हा आणि समया घेऊन झाले. समय घेऊन झालंय. आणि आता काय घ्यायचं राहिलंय? आणि आता आपल्याला पेढे आणि घ्यायला लागतील ना. पेढे फुटाणे फळं नाही घेतले, पेढे नाही घेतले. किलो मोदक आणि तेच का? पेढे घेऊया. हे ते पॅकिंग केलेले आहेत तेच आहेत ना ते. हे पाव किलो मोदक. आणि पेढे घेऊ पाव किलो. आणि पेढे द्या पाव किलो. 70 रुपये 25 लाडू पेढे. आणि पेढे पाव. पेढे पाव किलो घेतले ना आणि मोदक पाव किलो. हे आपले पॅक करतात काय? समोर करतात ते. हे फुटाण्याचं एक पॅकेट घेतलंय आणि हे अभिनयला खायला पेढे आवडतात म्हणून ते. कारण पेढे आणि आपण मोदक ऑलरेडी घेतलेले आहेत. आता फक्त ते आपल्याला मोदक बघायचे. तर आता आपण पेढे घेऊन झाले. तर आता आपल्याला जरा मोदक घ्यायचे होते ना गणपती बाप्पा समोर ठेवायला ते मोठे आता घेऊया. इथं 250ला 5 मोदक आहेत ते घेऊया. काजू कतली बघूया. 2863. हे गणपतीसाठी मोदक आहे इथे. खव्याचे मोदक वगैरे. हे बघा व्हरायटी बघा मोदकामध्ये. तर गणपती म्हटल्यावर मोदकाचे सर्व व्हरायटी आहेत. झालंय सगळे सामान घेऊन. आता फक्त फळं घ्यायचे. आपण इथे आता फळं घेऊया. पाऊस आला तुझ्या धावपळ झाली नाही? पाऊस बघा कसा तो मगाचपासून एवढा शांत होता. आता अगदी जायच्या वेळेला. हा 5 प्रकारचा. चेक कर फळ. काय काय टाकले ते सांगा. पेरू आहे, डाळिंब आहे. मोसंबी नको. हा संत्रे टाकू. मध्ये आपल्याला लागणारं सामान सर्व दाखवलं. जे आम्ही घेतलेलं आहे ते त्यांचे दर दाखवले. आम्ही रत्नागिरीतून आहोत. तर रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये किती दर आहे सामानाचे ते आम्ही तुम्हाला दाखवले. आणि गणपती आहेत त्याच्या तुम्हाला आमच्याकडनं सर्वांच्या शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या. आणि आमच्या घरी गणपतीला या तुम्ही आवर्जून असं आमच्याकडनं आम्ही आमंत्रण देतो. आणि ह्या व्हिडिओचा आता थांबूया आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या गणपती येणार त्याच्या आगमनामध्ये. तर चला आता तिथपर्यंत गणपती बाप्पा मोरया.